काल असं होतं की काल मी जेव्हा आलो प्रवेश जेव्हा केला त्यावेळेस सुधा कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भात सोसायटीच्या संदर्भात दोन पत्रकारांनी मीडियावर सांगितलं की असं जर तुमच्या नावाचा वापर सुधा कोऑपरेटिव्ह सोसायटीचे लोक करतात आणि जे वसुली करायला जातात ते जबरदस्ती वसुली करतात आणि चक्रवाढ व्याज 4-4 पट पैसे घेतात. परंतु काल मी या प्रकरणाची पूर्ण शहानिशा केली तेव्हा असं लक्षात आलं की त्या लोकांनी ज्यांना लोन दिले ते लोक लोन भरत नाही, हप्ते बरोबर भरत नाही आणि त्याच्यामुळं व्याजावर व्याज होत गेलं. मुळात कोणी माझ्या नावाचा उपयोग केलेला नाही. मी तिथे जेव्हा बसलो तेव्हा मला सगळं लक्षात आलं काही उचक्के लोक ज्यांनी जे ब्लॅकमेलर म्हणतो आपण ज्यांना त्या लोकांनी हा इश्यू समोर आणून त्या लोकांचे कुठलेही दोष नाही. मी कुठल्या संस्थेतनं लोन घेतलं तर ते फेडणं माझी जबाबदारी आहे. पण तुम्ही फेडणार नाही और ते लोक जेव्हा जप्ती करतात तुमच्याकडे येतील किंवा मागण्या करतात तुमच्याकडे येतील तुम्ही कुठले त्यांच्यावर आरोप लावाल हे बरोबर नाही. त्याच्यामुळे मी काल PIशी संध्याकाळी परत बोललो आणि त्यांना सांगितलं जो न्यायोचित आहे तीच कारवाई करा. कारण मी जर लोन घेतलं मला भरायचं आहे कारण तो जनतेचा पैसा आहे. तिथे कोणी आपले डिपॉझिट टाकले असतील ना त्याच्यामुळं कोणी आता याच्यात राहून भ्रमात राहू नये. तेव्हा मी उचलून घेईल आणि पचवून घेईल तो काळ आता संपलेला आहे. मी म्हणलं त्यांना डायरेक्ट FIR टाका यांना अरेस्ट करा नंतर. आणि जे लोक तुमच्या नावाचा हा उपयोग करत होते असा आरोप होता त्या लोकांवरती कारवाई करण्याचे पण आदेश मुळात असा कोणीच केलेला नाही. जेव्हा मी माहिती घेतली संपूर्ण कोणी माझ्या नावाचा उपयोग केला नाही आणि ज्यांना वाटतं की माझ्या नावाचा त्यांनी उपयोग केला त्यांनी एकदा समोर यावं त्यांनी बोलवतं. पत्रकारांनी बोलून उपयोग नाही जनतेने यावं ना.